गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत मॅग्नेटिक लाईन्स फॉर करंट लूप. जे आपण काल स्टडी केलं होतं की एक करंट कॅरिंग सर्क्युलर लूप आहे ज्याच्या ॲक्सिसच्या अलॉंग आपण मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते आपण त्यासाठीचं इक्वेशन काल स्टडी केलं होतं. दिस इक्वेशन इज गिवन बाय BZ, दॅट इज magnetic induction along Z axis, that is central axis or axis passing through the center of current carrying loop and perpendicular to its plane is given by BZ is equal to mu naught I divided by 2 into Z square plus R square bracket raised to 3/2 into R square. हे इक्वेशन आपण काल स्टडी केलं होतं, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे नेमकं, काल जे आपण सर्क्युलर लूप चॉईस केलं होतं त्या सर्क्युलर लूपमध्ये असणारे ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे ती या ठिकाणी किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा डिफाईन करायच्या किंवा कशा सांगायच्या, त्यासाठी राईट हँड पाम रूल किंवा राईट हँड थंब रूल देखील वापरला तरी चालतो. या ठिकाणी आपण एक करंट कॅरिंग लूप कन्सिडर केलेला आहे, सर्क्युलर लूप आहे. सर्क्युलर लूपमध्ये समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आहे. मग त्यांनी इथं आपल्याला सांगितलं की राईट हँड थंब रूल जो आहे किंवा आपला जो राईट हँड आहे तो अशा पद्धतीनं पकडायचा की आपले जे कर्ल्ड फिंगर्स आहेत ते कर्ल्ड फिंगर्स हे करंटच्या डायरेक्शनला असतील तर तुमचा जो स्ट्रेच्ड थंब आहे हा थंब काय करतो, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे. तुम्हाला जे खालच्या बाजूला डायग्राम दाखवली आहे त्या डायग्राममध्ये आपल्याला दाखवलं आहे की करंट कॅरिंग कंडक्टर किंवा या कंडक्टरमधून ज्या डायरेक्शनला करंट फ्लो होतो त्या डायरेक्शनला जर समजा आपण थंब पकडला तर आपला राईट हँड पकडला अशा पद्धतीनं की तुमचे जे फिंगर्स आहेत ते कसे असतील इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट, दॅट इज बेंड असतील किंवा कर्ल्ड असतील तर त्यावेळेस हा जो तुमचा राईट हँडचा जो थंब आहे हा काय करतो, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डिनोट करतो, बरोबर आहे. त्यामुळं इथं डायग्राममध्ये ते आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी वरच्या बाजूला अशा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्यांनी दाखवलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे की करंट कॅरिंग हे जे सर्क्युलर लूप आहे याच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं आहे. समजा करंट क्लॉकवाईज फ्लो होतो आहे का अँटी क्लॉकवाईज फ्लो होतो आहे तर त्या ठिकाणी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल कुठं जनरेट होतो ते आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. त्यानंतर मॅग्नेटिक मोमेंटचे डायरेक्शन काय आहे आणि हे जे आपण काल इक्वेशन बघितलं बेसिक इक्वेशन याच्यामध्ये समजा काही याच्यामध्ये जे असणारे जे व्हॅरिएशन्स आहेत याच्यामध्ये समजा ज्या स्पेशल केसेस आहेत त्या स्पेशल केसेस यूज केल्यानंतर हे इक्वेशन कशा पद्धतीनं चेंज होते ते आपण पाहणार आहोत. मग सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगितलं की मॅग्नेटिक आपल्याला हे करंट कॅरिंग लूप आहे सर्क्युलर लूप याच्या बरोबर ॲक्सिसच्या अलॉंग सेंटर ॲक्सिस जो आहे सेंट्रल ॲक्सिस त्या ॲक्सिसच्या अलॉंग ॲट एनी डिस्टन्स झेड हे काय आहे त्या सेंटरपासूनचं त्या ॲक्सिसवरचं कुठलंही एक अंतर आहे त्याच्या अलॉंग त्याची मॅग्नेटिक फील्ड किती असते तर ती आपण पाहिली. BZ इज इक्वल टू म्यू नॉट IR स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेट Z स्क्वेअर प्लस R स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 हे आपण स्टडी केलं. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एक स्पेशल केस आहे. काय आहे, जर समजा या ठिकाणी डिस्टन्स जे आहे Z हे आपण काल पाहिलेलं हे सर्क्युलर लूप यातून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला करंट फ्लो होतो आहे. हा तुमचा Z ॲक्सिस आहे. याच्या अलॉंग आपण इथं P पॉईंट घेतला होता Z डिस्टन्सवर. समजा हे डिस्टन्स Z जे आहे ते झिरो झालं म्हणजे काय झालं, हा जो P पॉईंट आहे हा कुठं आला, या सेंटरला आला, O या पॉईंटला आला. म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी किती असेल हे आपल्याला कधी मिळेल, जर या इक्वेशनमध्ये मी झेडची व्हॅल्यू किती ठेवली, 0 ठेवली तर. म्हणजे बघा इकडं परत एक वेळेस सांगतो काय करतो मी, आपण हे जे इक्वेशन पाहिलं हे जनरल एक्सप्रेशन आहे, बरोबर आहे. हे करंट कॅरिंग सर्क्युलर लूप आहे. याच्यातून करंट फ्लो झाल्यानंतर यानं मॅग्नेटिक फील्ड त्याच्या अराउंड स्पेसमध्ये डेव्हलप केली, बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड सगळीकडेच आहे त्याच्या अराउंड एका स्पेरिकल शेपमध्ये म्हणता येईल, बरोबर आहे. पण हा जो ॲक्सिस आहे या पर्टिक्युलर ॲक्सिसवरती किती आहे त्याचं इक्वेशन आपण काल डिराईव्ह केलं. मग पर्टिक्युलर ॲक्सिसवरती आपण झेड डिस्टन्स घेतलं, झेड डिस्टन्सला आपण P पॉईंट चॉईस केला आणि त्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे ते आपण फाइंड आउट केलं. मग तो P पॉईंट तुम्ही इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता किंवा इथे किंवा कुठेही घेऊ शकता. O पॉईंटमध्ये सेंटरपासून तुम्ही कुठेही घेऊ शकता, बरोबर आहे. मग या सेंटरलाच पाहिजे आपल्याला समजा की या ठिकाणीच मॅग्नेटिक फील्ड किती आहे किंवा मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे डिस्टन्स आहे Z हे आपण 0 कन्सिडर केलं तर हे जे इक्वेशन आहे चेंज होणारं हे इक्वेशन कसं चेंज होईल त्याच्यामध्ये काय होईल बघा. BZ इज इक्वल टू झेड काय यूज केलेलं आहे तर अलॉंग Z ॲक्सिस आहे त्याच्यामुळं B इज इक्वल टू किंवा B सेंटर इज इक्वल टू म्यू नॉट IR स्क्वेअर
डिवायडेड बाय 2 इंटू हे झेड 0 आहे त्यामुळे 0 झालं, ब्रॅकेटमध्ये राहिलं फक्त आर स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2. मग इथं काय होते, पॉवरचा पॉवर असेल तर काय होते, त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होते. मग 2 इंटू 3/2 काय येते, 2 2 गेट कॅन्सल. हे इक्वेशन कसं झालं, म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2r क्यूब, कारण हे 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल, मग हे क्यूब आणि इथला स्क्वेअर कॅन्सल. इक्वेशन कसं होईल परत, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. हे काय आहे, एक त्यामधली एक स्पेशल केस आहे, बरोबर आहे. कधी म्हणजे याचा अर्थ कुठल्याही प्रकारची तुम्ही करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल जर घेतली तर त्या करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईलच्या सेंटरला असणारं मॅग्नेटिक इंडक्शन हे कधी पण म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r एवढंच असेल, याच्यापेक्षा वेगळं असणार नाही. फक्त आता याच्यामध्ये आणखीन एक कंडिशन म्हणजे काय, जर समजा ही जी सर्क्युलर वायर आहे याच्यावरती असणारे जे नंबर ऑफ टर्न्स आहेत, नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय, वायरचे वेटोळे. समजा सिंगलच वायर आहे तर ठीक आहे, हे इक्वेशन आहे. परंतु समजा या ठिकाणी 2 टर्न्स असतील तर करंट जो फ्लो होणार आहे तो किती फ्लो होईल, 2 टाइम्स आय एवढा फ्लो होईल. समजा 3 टर्न आहे तर किती फ्लो होईल इलेक्ट्रिक करंट, 3 टाइम्स आय फ्लो होईल. समजा इथं 10 टर्न आहे तर इलेक्ट्रिक करंट किती फ्लो होईल, 10 टाइम्स आय एवढा फ्लो होईल. तसं या ठिकाणी समजा n नंबर ऑफ टर्न्स आहेत, 1000 असतील, 2000 असतील, 4000 असतील किंवा 1,00,000 असतील, आपल्याला त्याशी घेणं नाही. जेवढे काही नंबर ऑफ टर्न्स आहेत त्याला आपण n कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी असणारे जे टोटल मॅग्नेटिक इंडक्शन आहे ॲट द सेंटर ऑफ करंट कॅरिंग कॉईल इज गिवन बाय B इज इक्वल टू म्यू नॉट n टाइम्स आय. जेवढे नंबर ऑफ टर्न्स तेवढ्या वेळेस इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल. n नंबर ऑफ टर्न्स आहेत, n टाइम्स इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल, म्यू नॉट n टाइम्स आय डिवायडेड बाय 2r. हे एक आपल्याला इक्वेशन याच्यामध्ये मिळेल. आता याच्यात त्यांनी काय केलं की इथली जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या या करंट कॅरिंग वायरमुळे डेव्हलप झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याचं डायरेक्शन त्यांनी आपल्याला सांगितले खालच्या डायग्राममध्ये, की ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय त्या डायरेक्शनला आपला असा हा कर्ल्ड फिंगर्स जर आपण ठेवले तर आपला जो थंब आहे हा थंब काय करतो, या वरच्या बाजूला काय दाखवतो आपल्याला, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आपल्याला रिप्रेझेंट करतो. आता इथं जर आपण पाहिलं तर त्यांनी आपल्या डायग्राममध्ये दाखवले की अशा पद्धतीची एक डायग्राम आहे इथं. म्हणजे याचा अर्थ काय बघा, हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचं डायरेक्शन आहे, हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचं डायरेक्शन आहे. असं का दाखवलं आहे, जर समजा तुम्ही राईट हँड थंब रूलनुसार, अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल, आपण जर समजा हे करंट कॅरिंग वायर जे आहे ते जर आपण असं हातात पकडलं तर या ठिकाणी आपला जे कर्ल्ड फिंगर्स आहेत ते कर्ल्ड फिंगर्स त्या वायरच्या आतमधून बाहेर येणार आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे जे वायर आहे या डायरेक्शनला करंट फ्लो होतोय, या डायरेक्शनला तुमचा थंब ठेवला आणि फिंगर जर समजा तुम्ही त्याला फोल्ड केले तर तुमचे फिंगर्स आतमधून बाहेरच्या बाजूला येतील. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असे असतील, बरोबर आहे. सेम तसंच इकडं पण आहे, इथं करंट कुठं आहे, या डायरेक्शनला आहे, त्याच्यामुळं काय होईल, या ठिकाणी अंगठा जो तुमचा आहे तो येणार आहे, तो कुठे येणार आहे, इकडल्या बाजूला येणार आहे आणि फिंगर्स कसे असतील, बाहेरून आतमधल्या बाजूला. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशी आहे, अशा पद्धतीने आहे. म्हणजे आपल्याला एकंदरीत म्हणजे आपण ओव्हरऑल व्ह्यू जर पाहिला तर तुम्हाला या करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईलच्या बाबतीमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या कशा असतील, आतमधून बाहेरच्या बाजूला असतील आणि परत त्या कशा असतील, आतमध्ये असतील. जसं आपण मॅग्नेटचं स्टडी करतो, आपल्याला माहीत आहे बार मॅग्नेटच्या बाबतीमध्ये समजा आपण या ठिकाणी नॉर्थ पोल कन्सिडर केला, या ठिकाणी साऊथ पोल कन्सिडर केला, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या आउटसाईड द मॅग्नेट कशा आहेत, फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल आहेत, बरोबर, आउटसाईड द मॅग्नेट. बट इनसाईड द मॅग्नेट त्या कशा आहेत, साऊथ पोल टू नॉर्थ पोल. म्हणजे अशा पद्धतीने मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपल्याला पाहायला मिळतात. सिमिलरली या ठिकाणी देखील तसंच असेल. आता इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, करंट कसा फ्लो होतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं, बरोबर आहे. करंट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फ्लो होतोय. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की जर समजा करंट कॅरी, हे आपण 11th स्टडी केलेलं आहे, करंट जर समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फ्लो होत असेल तर त्या ठिकाणी असणारा पोल वरच्या बाजूला हा कुठला असतो, नॉर्थ पोल. आणि जर समजा तुम्ही याच तुमच्या नोटबुकच्या पेजला उलटं करून पाहिलं तर तुम्हाला खालून काय दिसेल, यस दिसेल. म्हणजे याचा अर्थ साऊथ पोल दिसेल. म्हणजे याचा अर्थ ज्या कॉईलमध्ये करंट हा क्लॉकवाईज डायरेक्शनला फ्लो होतो त्या ठिकाणी जो पोल आहे तो कुठला असतो, साऊथ पोल असतो. आणि ज्या कॉईलमधून म्हणजे ज्या कॉईलचं फेस
अँटी क्लॉकवाईज करंट डिनोट करत आहे त्या फेसला नॉर्थ पोल, आणि त्या कॉईलचं समजा फेस हे क्लॉकवाईज करंट डिनोट करत असेल तर त्या ठिकाणी साऊथ पोल. अशा पद्धतीने इथं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट फ्लो होताना दिसतोय. म्हणजे वरच्या बाजूला हा काय आहे, नॉर्थ पोल आहे, आणि खालच्या बाजूला कुठला पोल आहे, साऊथ पोल. म्हणून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या नॉर्थकडून साऊथकडे आहेत, आउटसाईड द कॉईल, दॅट इज आउटसाईड द मॅग्नेट. आणि इन टू मॅग्नेट कसं आहे, इनसाईड द मॅग्नेट साऊथ टू नॉर्थ. अशा पद्धतीनं इथं आपल्याला फ्लो होताना पाहायला मिळते. आता याच्यानंतर आपल्याला पाहिजे बाईकडं, याच्यानंतर सर्क्युलर लूप कॅरिंग करंट ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. म्हणजे याचा अर्थ जे करंट कॅरिंग वायर आहे किंवा करंट कॅरिंग सर्क्युलर लूप आहे ते एका मॅग्नेटिक डायपोलसारखं बिहेव करते. जसं मी तुम्हाला आता सांगितलं या ठिकाणी की बार मॅग्नेटला जसे 2 पोल असतात, बरोबर आहे. बार मॅग्नेटला जसं आपण 2 पोल डिफाईन करतो, एक नॉर्थ पोल आणि दुसरा साऊथ पोल, तसं सिमिलरली कुठल्याही प्रकारचं करंट कॅरिंग वायर घ्या, त्या करंट कॅरिंग वायरला देखील 2 पोल असतात. ते 2 पोल आपण डिफरंट रूल्स यूज करून आपण डिफाईन करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी की सर्क्युलर समजा लूप आहे तर त्या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर नॉर्थ पोल असतो, आणि क्लॉकवाईज डायरेक्शनला साऊथ पोल असतो, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, त्यांनी म्हणजे आणखीन एक केस आहे म्हटलं तरी चालेल. इथं कंडिशन अशी आपण काल पाहिलं होतं की या सर्क्युलर करंट कॅरिंग वायरमध्ये आर हे डिस्टन्स काय रिप्रेझेंट करते, रेडियस रिप्रेझेंट करते, आणि हे झेड हे डिस्टन्स म्हणजे काय आहे तर त्या पॉईंटचं डिस्टन्स आहे ज्या पॉईंटला आपण मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट केले, कुठून, सेंटरपासूनचं, बरोबर आहे. मग जर समजा इथं त्यांनी एक केस सांगितली, इफ झेड इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन आर. जर समजा झेड हे डिस्टन्स ॲज कम्पेअर टू रेडियस जर समजा खूप जास्त असेल तर वरचं जे इक्वेशन आहे हे कुठलं मॅग्नेटिक इंडक्शनचं, ते इक्वेशन कशा पद्धतीनं चेंज होईल तर बी इज इक्वल टू ऑर बी झेड इज इक्वल टू म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू, आता या ठिकाणी कंडिशन काय आहे, झेड इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन आर. मग आरचा स्क्वेअर हा म्हणजे याचा अर्थ आर हे कसं आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू झेड. आणि जर समजा त्याचे डिस्टन्स समजा 0.01 असेल, त्याचा स्क्वेअर केला तर तो काय होईल, आणखीनच कमी येईल. म्हणजे याचा अर्थ झेडचा स्क्वेअर हा कसा येतो, स्मॉल येतो, आणि तो याच्यामध्ये ॲड केला काय नाही केला काय असा काय फरक पडत नाही. त्याच्यामुळे त्याला काय केलं त्यांनी, निग्लेक्ट केलं. त्याच्यामुळे हे झेड स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2, मग इथं काय होईल, स्क्वेअर आणि हे स्क्वेअर कॅन्सल होईल. त्यामुळे जे येणारं इक्वेशन आहे ते कसं असेल, म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2Z क्यूब, अशा पद्धतीने येईल. आता याच्यामध्ये आपण आणखीन एक अरेंजमेंट करू शकतो, काय, बी इज इक्वल टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 इंटू इथं मी पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय झेड क्यूब, खालच्या बाजूला पण पाय घेतो. काय केलं आपण, वर इथं पाय आणि पाय न्यायला एक इक्वेशन फक्त मल्टिप्लाय केलं, हे पाय आणि पाय गेट कॅन्सल. मग हे अरेंजमेंट केली आपण. त्याच्यात आपल्याला माहीत आहे की बट काय, ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, वेअर ए इज द एरिया ऑफ दॅट सर्क्युलर कॉईल, त्या कॉईलचा तो काय आहे, एरिया आहे. त्याच्यामुळे हे इक्वेशन या ठिकाणी काय झालं, रिप्लेस झालं. बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 पाय इंटू आय ए डिवायडेड बाय झेड क्यूब. But we know that magnetic moment of current carrying coil is given by M is equal to NIA. अशा पद्धतीने आपण मॅग्नेटिक मोमेंट सांगतो. हे याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ बार मॅग्नेट इज गिवन बाय म्यू इज इक्वल टू, आपण पाहिलं होतं, M इंटू 2L. सिमिलरली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ करंट कॅरिंग कॉईल इज गिवन बाय M इज इक्वल टू NIA, where N times I is the total current flowing through the coil and A is the area of coil. N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आहेत, पण या ठिकाणी नंबर ऑफ टर्न किती आहे, 1 आहे. त्याच्यामुळे Nची व्हॅल्यू काय आली, 1. त्याच्यामुळे इथे M इज इक्वल टू काय आलं, I इंटू ए. म्हणजे याचा अर्थ या टर्मला परत मी रिप्लेस केलं या इक्वेशननं, बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 पाय इंटू M डिवायडेड बाय झेड क्यूब इज इक्वल टू, याला परत आपण रिअरेंज केलं, म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू 2M डिवायडेड बाय झेड क्यूब, 2/2ने याला मल्टिप्लाय केलं. हे परत इक्वेशन असंच होईल. असं का केलं, कारण आपल्याला माहीत आहे म्यू नॉट अपॉन 4 पायची व्हॅल्यू ही 10⁻⁻⁷ आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी म्यू नॉट
अपॉन 4π असं इक्वेशनमध्ये हे अरेंजमेंट केली. अशा पद्धतीने इक्वेशन चेंज होते आणि दिस इक्वेशन इज ॲनालॉगस टू इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. त्याच्यामध्ये आपण सांगतो की ई इज इक्वल टू, जसं मॅग्नेटिक फील्ड आहे तसं इलेक्ट्रिक फील्डमध्ये और इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमध्ये ई इज इक्वल टू 1/4π ॲप्सिलॉन नॉट इंटू 2p डिवायडेड बाय Z³. जसं या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तसं इलेक्ट्रिक फील्ड. हे म्यू नॉट अपॉन 4π, हे 1/4π ॲप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट आहेत. हे 2/Z³. हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे. म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ॲनॉलॉजी देखील या ठिकाणी एक्सप्लेन केली. आता याच्यावर डिपेंड असणार आपल्याला एक न्यूमरिकल घ्यायचं आहे. न्यूमरिकल पहा 10.6. न्यूमेरिकल वाचा. दिसत झालं तुम्हाला. कन्सिडर अ क्लोजली वाउंड 1000 टर्न कॉईल हॅविंग रेडियस ऑफ 1 मीटर. इफ अ करंट ऑफ 10 एम्पियर पासेस थ्रू द कॉईल, व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर. काय म्हणलं आहे, एक क्लोजली वाउंड 1000 टर्न असणारी एक कॉईल आहे. ही एक कॉईल आहे क्लोजली वाउंडेड. म्हणजे याचा अर्थ काय, अशा पद्धतीने त्याच्यावरती नंबर ऑफ टर्न्स आहेत एकमेकाला चिटकून. जे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, 1000 आहेत. दिला आपण नंबर ऑफ टर्न्स 1000, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याची रेडियस जी आहे त्या कॉईलची ती किती आहे, रेडियस आहे 1 मीटर, बरोबर आहे. त्यानंतर त्याने आपल्याला काय दिलं आहे, याच्यामधून फ्लो होणारा जो इलेक्ट्रिक करंट आहे तो आहे 10 एम्पियर. असं असेल तर त्या कॉईलच्या सेंटरला असणारं मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. मग आता आपण जे आतापर्यंतचे फॉर्म्युले डिराईव्ह केले ते आपल्याला रिवाईज करावं लागतील. त्याच्यामध्ये बघा रिमाइंड करावं लागतील आपल्याला. त्यातला जो फॉर्म्युला आपण एक पाहिला होता सगळ्यात पहिला, B इज इक्वल टू μ0 IR स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू Z² प्लस R² ब्रॅकेट रेस टू 3/2. याच्यामध्ये आपण काय केलं होतं, झेडची व्हॅल्यू 0 ठेवली की आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन सेंटरचे मिळते. आणि ते फॉर्म्युला काय होता, तो फॉर्म्युला होता μ0 IR² डिवायडेड बाय 2 इंटू हे स्क्वेअर आणि स्क्वेअर कॅन्सल, इथला हे R³, हे क्यूब आणि स्क्वेअर कॅन्सल, μ0 I डिवायडेड बाय 2R असा तो फॉर्म्युला होता. आता याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स आहेत त्यामुळे तो फॉर्म्युला कसा होईल, μ0 I हे n किंवा μ0 ni डिवायडेड बाय 2R असा होईल, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की करंट किती फ्लो होतो आहे, μ0 अपॉन, आता μ0ची व्हॅल्यू काय आहे, आपण मगाशी पाहिलं होतं μ0ची व्हॅल्यू ही 4π इंटू 10⁻⁻7 आहे. हे इकडं असलं चालते, 10⁻⁻7 घ्यायचं असेल तर 4π 10⁻⁻7 हे लिहून टाकतो मी या ठिकाणी. μ0ची व्हॅल्यू आहे 4π इंटू 10⁻⁻7 इंटू करंट फ्लो होतो 10 एम्पियर. सर्वच्या सर्व युनिट या सिस्टीममध्ये आहेत. नंबर ऑफ टर्न्स आहेत 1000 दॅट इज 10⁻³ डिवाइड बाय 2 इंटू रेडियस हा किती आहे 1 मीटर, त्यामुळं इंटू 1. मग हे कसं होईल इक्वेशन, हे 2 2 जा 4. B इज इक्वल टू 2π इंटू, बघा इकडे 10⁻⁻ आहे +1 +3 4 झाले, -7 म्हणजे याचा अर्थ -3, बरोबर आहे. मग काय आलं, B इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 3.142 आहे. ह्याला मल्टिप्लाय करा 2 ने 6.28 इंटू 10⁻³ टेस्ला. अशा पद्धतीने त्याच्यावर न्यूमरिकल देखील आपल्याला सॉल्व करता आला पाहिजे. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.